उन्हाळा स्पेशल आणि कोकणातला प्रसिद्ध प्रकार काजू आणि कैरी घालून कढी. मस्त अप्रतिम चवीची रिच फ्लेवरने भरलेली, राईस बरोबर किंवा नुसती थंडगार करून पिण्यासाठी उत्तम. त्याच्यासाठी ओले काजू 1 वाटीभर, अर्धी कैरी आंबटवाली, 4 मिरच्या तिखटवाल्या, लसूण कांदा अख्खा, ओले खोबरे 1 वाटी, कोथिंबीर भरपूर. ओले काजू 10 मिनटं गरम कोमट पाण्यात भिजत ठेवलेत, त्याच्यावरची स्किन निघते आणि ते स्वच्छ होतात. आता हे सगळं वाटण मीठ घालून मऊ वाटून घ्यायचं आहे. हे वाटण आपण गाळून घेणार नाही आहोत. सिंपल कढी झटपट होणारी आहे. चव इतकी छान लागते ना, करून बघा. ओले काजू अजूनही बाजारात मिळतात. कोकणातली प्रसिद्ध रेसिपी आहे. ओले काजू जेव्हा सीझनला येतात तेव्हा असे अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रकारे काजू कैरी घालून बनवले जातात. वाटण वाटून झालं आहे. फोडणीमध्ये राई जिरं छानपैकी तडतडलं की बडीशेप थोडीशी घातली आहे. अर्धा चमचा सगळं घातलं आहे. बडीशेपने चव चांगली येते. हा हिंग, हा वेगळा हिंग आहे, मला गावावरून एकाने दिला आहे. अप्रतिम चव आहे. झाडाचा डिंक काढलेला आहे बहुतेक. ठेचलेला लसूण, त्याच्यानंतर मेथीदाणे 1/2 चमचा. छानपैकी लाल रंगावर परतून घ्यायचं आहे. भरपूर कढीपत्ता फोडणीमध्ये छान तडतडला पाहिजे. त्याच्यानंतर काळी मिरी 1/2 चमचा ह्याच्यामध्ये फोडणीला घातली आहे. कोकणातली असल्यामुळे 1/2 चमचा काळी मिरी फोडणीत घातली. लास्टला घालायची, अगोदरच घातली तर ती तडतडते आणि उडते काळी मिरी. तर ती काळी मिरीची अप्रतिम चव येते. 1/2 चमचा काळी मिरी टाकल्या चमच्याने छान असं हलवून घ्या, अगदी 1 सेकंदपर्यंत. नंतर आपलं जे वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आहे, परतून घ्यायचं आहे छान तेलामध्ये. आणि नंतर मग पाणी घालून, तुम्हाला कोमट पाणी एकीकडे ठेवा, थंड पाणी नाही, कोमट पाणी घालायचं आहे. घालून तुम्ही ही घट्ट पातळ किती हवी त्याप्रमाणे करून घ्या. छान त्याला उकळी काढून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आपण वाटताना घातलं होतं, त्यामुळे टेस्ट करून घ्या. कमी वाटलं, आंबट कमी वाटलं तर कैरी ॲड करा. मला थोडंसं आंबट कमी वाटलं त्यामुळे थोडीशी चिरून कैरी त्याच्यात ॲड केली. सुक्या लाल मिरच्या फोडणीत घालायला विसरली, त्या मग मी वरून घातल्या. मस्त उकळी आली आहे. ओले काजू नसतीलच इतर वेळी बनवायचे असेल तर आपले नेहमीचे काजू पाण्यात भिजवून वापरू शकता. तयार आहे काजू कढी.